अजब रमा राघवची जोडी। हे तर आपल्याला माहितीच आहे, गोड गोड बोलून पाठीत खंजीर खूप असणे एवढं मात्र त्यांना चांगलं जमतं। पण म्हणजे राघवच्या बाबांनी आधी लग्नाला परमिशन दिली आणि नंतर ती काढूनही घेतली, हे सुद्धा लावण्य आंटीने केलं असेल का? असेलही कदाचित। खरं तर कुठलीही आई ही मुलांच्या सुखाचाच विचार करते, पण लावण्याताई रमाच्या आयुष्यात सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्सच क्रिएट करत असतात। बिचारी रमा, आपल्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघून लावण्याताईंना आनंद होत असेल का? कोणास ठाऊक। पण ह्या सगळ्यात रमा मात्र एकटी पडलीये। नाही आई, रमाताई अजिबात एकटी नाहीये, आपण आहोत ना तिच्या बरोबर, आणि आपण कायम तिच्या मागे उभं राहू। डोंट वरी। अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। विषय रमा आणि राघवचं नातं हा असेल तर मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही। नाही, विषय आपण आणि राघवचं नातं हा आहे। हे बघा, आपण लहानपणापासून मुलांचे आपल्या कधी अतिलाड केले नाही, पण त्यांना भरभरून प्रेम मात्र दिलंय, आणि त्याचंच भय म्हणून राघव कधीही चुकीचा वागलेला नाहीये। किती समंजस आहे तो। मग आत्ताच तो रमाच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतोय असं का ठरवताय तुम्ही? ठरवावं लागलं शालिनी, ठरवावं लागलं मला। रमाच्या आईबद्दल मला जे सत्य कळलं त्यानंतर माझा नाईलाज झालाय। अहो, पण ते सत्य रमाच्या आईबद्दल होतं, रमाबद्दल नाही। अहो, रमा किती गोड आणि लाघवी मुलगी आहे, तुम्ही विसरलात का हो? आणि राघवचं रमावर मनापासून प्रेम आहे। मला अशी भीती वाटते की रमा आपल्या घरात नको या हट्टापायी आपण राघवला गमावून नाही ना बसणार। शालिनी, बाप म्हणून मी राघववर जे संस्कार केलेत ना ते इतके तकलादू नये इतके एका मुलीसाठी तो आई वडिलांना विसरेल। राघववर माझा पूर्ण विश्वास आहे। मग तसाच विश्वास राघवला आपल्यावरही वाटायला पाहिजे। वाटेल ते झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले आई वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं त्यालाही ठामपणे जाणवायला हवं। शालिनी, प्रेम विवाहावर माझा विश्वास नाही हे तुला चांगलं माहितीये, आणि तरी मी त्या दोघांच्या नात्याला मान्यता दिली ना। लावण्याताईंबद्दल मला हे सगळं कळल्यानंतर मी काय करायला हवं होतं सांग ना, काय करायला हवं होतं? त्यातूनही रमा जर लावण्याताईंची मुलगी नसती तर मी नक्कीच राघवच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो असतो। अहो, लावण्याताई जरी चुकीच्या वागत असल्या तरी रमा पूर्णपणे निर्दोष आहे, हे अजूनही कसं पटत नाहीये तुम्हाला? शालिनी, मला आश्चर्य याचं वाटतंय की तुझ्या लक्षात काय येत नाहीये। अगं, रमा जर निर्दोष असती तर त्या दोघांनी स्वतःहून आपल्याला लावण्य परांजपेबद्दल सर्व माहिती दिली असती। रमा त्या पापात सहभागी झाली नसती, हे लक्षात येतंय का तुझ्या? असो, काय लहानपणापासून जे संस्कार होतात ना ते सहजासहजी पुसले जात नाही, हेच खरं आहे। हो, तुम्हीच म्हणता ना, वाईट संस्कारांवर चांगले संस्कार मात करतात। हो ना, पण रमाच्या बाबतीत माझा तो भ्रम ठरला। आपल्याला वाटलं शालिनी की रमा आपल्याकडे महिनाभर राहिली, तिच्यावर आपण चांगले संस्कार केले, ती बदलली, पण तसं नाहीये। काय आयुष्यभर बघता बघता जी शिकत आली ना तेच तिच्या वागण्यातून दिसलं। ठीक आहे, एक वेळ आपण असं मान्य करूया की रमावरचे हे संस्कार पुरेसे नाहीयेत, पण जेव्हा रमा आपल्या घरी लग्न करून येईल तेव्हा तिच्यावर लावण्याताईंचा प्रभाव काहीच राहणार नाहीये। शालिनी, हा तुझा भ्रम आहे, जे कधीही शक्य होणार नाही। अहो, पण रमा आणि राघवचं एकमेकांवर प्रेम आहे, त्याचं काय? त्यांना ते विसरता येणार आहे का? आज ना उद्या ते विसरता येईलच। काळ हे सर्व दुःखांवर उत्तम औषध आहे शालिनी। अहो, पण पास शालिनी, आता या विषयावर मला आणखी चर्चा नको, बस। रमा, दरवाजा उघड प्लीज। रमा डार्लिंग, प्लीज दरवाजा उघड। रमा, जेवून घे प्लीज। रमा। लावण्य आंटी, रमाताईचं जेवण झालंय। ओके,
रमा, मला ऐकून आनंद झाला तू जेवलीस. रमा प्लीज, मला तुझ्याशी बोलायचंय. आय एम कन्फ्युज्ड डार्लिंग. सगळं सुरळीत सुरू असताना त्या गुरुजींनी त्यांचा निर्णय अचानक का बदलला? आणि तू मगाशी म्हणालीस की सगळं माझ्यामुळे झालंय. डार्लिंग, मी काहीच केलेलं नाहीये. जस्ट मिसअंडरस्टँडिंग. रमा, ऐकतेस का तू? तुला आता सांगावं असं वाटत नाहीये. इट्स ओके. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू मला सांग. मी तुला फोर्स करणार नाही. पण एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव की काहीही झालं ना तरी तुझी मम्मा तुझ्या बरोबर कायम असणार आहे. ऐकतेस का रमा? पवित्रा, पवित्रा प्लीज इथे, प्लीज ये. काय झालं? तू बोल ना हिच्याशी. सांग ना तिला की मी ममा आहे तिची. मी कसं तिचं लग्न मोडेन? रमा, मी कसं तुझं लग्न मोडेन? सांग ना. पवित्रा आंटी, तूच सांगत मला, ही बाई खरंच माझी आई आहे का ग? अशी आई खरंच असते? तू बघितलीस का ही अशी आई जी आपल्या स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचीच वाट लावायला निघाली आहे? सिरियसली मामा, मी जेव्हा जन्माला आले ना तेव्हाच तुम्हाला मारून टाकायला पाहिजे होतं. रमा, नो, इनफॅक्ट तू मला जन्माला यायच्या आधीच मारून टाकलं असतं तर जास्त बॅटर झालं असतं. काय बोलतेस तू रमा? मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही, कारण तुझ्याशी बोलण्यात ना काहीच पॉइंट नाही अगं. मी आता फक्त डॅड टूर वरनं यायची वाट बघते. आता मी डिरेक्टली तेव्हाच काय ते बोलू. एवढं मात्र नाही, मला आता तुला मम्मा म्हणायची सुद्धा लाज वाटते. रमा, रमा ऐक ना. रमा, रमा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी कसं सांगू तिला हाऊ मच आय लव्ह हर? कसं समजावू मी तिला की मी तिच्याच बाजूने? मी असं काय करू की आई म्हणून ती माझा पुन्हा स्वीकार करेल? मी काय करू? या दोघींच्या वादात आपण काय बोलणार? हो नाही, लावण्य आंटी एकदा बोलायला लागली ना की मध्ये कोणीच बोलू शकत नाही. राघव, उठ अरे, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. मी चहा घेऊन आलीये तुझ्यासाठी. राघव, उठ ना रे, चल पटकन. रमा, काय करते? झोपू दे ना. शांत अश्विनी, शांत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर गुळात नाही, नको, खडी साखर. राघवराव, मी आहे अश्विनी. तू इथे काय करतेस? हो, असं काय करताय? मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. अगदी तुम्हाला आवडतो ना तसा, आल्याचा. स्वतःच्या हाताने बनवलाय मी. आणि हो, तुमच्या आवडीचा नाश्ता सुद्धा तयार आहे. लवकर उठा बघू. मला आल्याचा चहा आवडत नाही आणि नाश्त्यासाठी मी रमानी करून ठेवलेला चिवडाच खाईल. राघवराव, मी सकाळी उठून इतक्या मेहनतीने तुमच्यासाठी. कोणी सांगितली मेहनत करायला? या मेहनतीचा काहीही उपयोग होणार नाहीये. तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझं आणि माझं लग्न होणं ह्याच काय पुढच्या 7 जन्मात शक्य नाही.